हॅलो एव्हरीवन. सो या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे रिस्टार्ट माय लाईफ. मी अशी का बोलते, कारण 2026 होऊन 1 मंथ झालंय. आय गेस आज 31 जान आहे. बट स्टील मी काहीच करू शकली नाही आहे. लाईक मी जे विचार केलेला, मी जे ठरवलं होतं, मी जे करते ते माझं काय माहिती असं होतच नाही माझ्याकडून. मी खूप ट्राय करते गोष्टी, आय डोंट नो अशा का गोष्टी होतात ते. सो मी असं विचार केला की आपण एकत्र बसून आपली रिस्टार्ट करूया लाईफ. प्लीज माझ्या बॅकग्राऊंडला लक्ष देऊ. सो माझं काय झालेलं आहे की मी माझ्या सुट्ट्या होत्या, मी तेव्हापासून लाईक ब्लॉगिंग वगैरे सुरू केली. आणि माझं मेन हे होतं की मी लाईक 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड मी व्हिडिओज पोस्ट करणार. हां, सो हे माझं झालं. बट जेव्हा माझे कॉलेज स्टार्ट झाले, माझं काहीच करता येत नाही. माझे डोकं ब्लॉक झालेलं. मला माझे आयडियाज येत नव्हता, काहीच नाही. मी आतापर्यंत 1-2 हॅकेथॉनला जाऊन आली, तिकडे पण विनिंग काय केलं नाही. मी जे कोडिंग करते जूनपासून, आय गेस 2025, जून आणि मे पासून जे मी कोडिंग करते रोज 3 तास बसून, आता गेले 1-2 महिने झालं माझ्याकडून ते सुद्धा होत नाहीये. आणि समजत नाही की मेन प्रॉब्लेम कुठे येतोय. आणि नंतर मी जिम लावली होती. सो मला पिरियड्स आलेले म्हणून मी थोडंसं ब्रेक घेतलेला आहे. तो ब्रेक माझा अजून चालूच आहे. तो ब्रेकच संपत नाही. माझं पोट सुटत चाललंय, मी जाडी होत चालली आणि मला नाही पाहिजे जाडी होणं. मला थोडीशी जाडी पाहिजे होती, पण आता मी जास्तच जाडी झाली आहे. मी आता माझे प्रॉब्लेम डिस्कस केले, असं असं आहे. सो मी आताचं माझं शेड्यूल सांगते आणि मला काय काय इम्प्रूव्ह करायचं. ओके, आतापासून एक शेड्यूल बनवायचा. मंडे टू संडे मी काय काय करणार आणि इन्क्लूड जे रिअलिस्टिक व्हिडिओ बनवणार आहे मी. असं नाही की काय पण अनरिअलिस्टिक की सकाळी 5ला उठून जिमला जाणार, माझे पैसे वाया जाणार, बाकी काय नाही. मी या माझ्या नोट्समध्ये लिहिलं सुद्धा आहे की मला काय काय पाहिजे ते. माझ्या मम्मीने मला बोलवलं होतं म्हणून मी, ठीक आहे आपण परत टॉपिकवर जाऊ. ठीक आहे. सो फर्स्ट आहे, तुम्ही पण असे बुक पेन हवं तर घेऊन बसा. तुमचं पण काय ते करायचं तुम्हाला काय नाही. आपण लाईक तसं रिअलिस्टिक टाइम टेबल बनवूया सगळे बसून. त्यानंतर आहे अटेंडन्स. हे मी आय गेस मी हे सगळं करू शकते, बट मी अटेंडन्स मी खूप फोर्स करून मी आजकाल कॉलेजला जाते. कारण मला फरक नाही पडत जर माझी 30% 40% अटेंडन्स असली तरी, म्हणजे आय एम ओके विथ दॅट. बट प्रॉब्लेम हा येतोय, माझ्या सगळ्या आजूबाजूच्यांचे 50च्या वर प्रेझेंटी आहे आणि मी एकटीच आहे या प्रेझेंटीवर. म्हणून मला जास्त वाईट वाटते की भाई साहब सगळेच प्रेझेंट आहे. सीन काय होतं माहिती माझ्यासोबत की ते सरांचं आहे, त्याचे मी आतापर्यंत 3 लेक्चर्स बसले. त्याने आतापर्यंत मला एकाला पण प्रेझेंटी नाही दिली आहे. हे माझ्यासोबतच व्हायला पाहिजे होतं. माझ्यासोबतच ऑलरेडी कॉलेजमध्ये येत नाही, प्रेझेंटी नसते आणि नंतर येते तर बसते आणि त्या टाइमला हे अशा गोष्टी होतात. भाई साहब मी तर सरांना बोलली, सर मी खरंच होती सर, मी नोट्स दाखवते, माझे नोट्स बघा सर. माझ्या कॉलेजचे आहे लाईक पूर्ण 5 दिवस असतात, मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते. ठीक आहे. आणि नंतर माझं असं असतं की माझं कधी कॉलेज 5ला सुटतं, कधी 4ला सुटतं, कधी 3ला सुटतं. 3चं ठरवूया आपण. जेव्हा माझं कॉलेज 3ला सुटेल तेव्हा मी काय करणार, ठीक आहे 3ला कॉलेज सुटले तर मला घरी यायला 4:30 5:45 वाजतात. सो मी 4:45 नंतर काय करणार, 15-20 मिनिट रेस्ट करणार, चेंज वगैरे करणार, नंतर मी जिमला जाणार. येस, मला परत पैसे भरते जिमचे. सेकंड टॉपिक आहे की मला व्हिडिओ पोस्ट. आता मी पोस्टचं मी पहिले असं होतं माझं की मी 1 दिवस आड पोस्ट करायची, म्हणजे मंडेला गेला, ट्यूजडेला काय नाही करायची, वेडनेसडेला करायची. बट आता मी असं विचार केला की हे पॉसिबलच नाहीये माझ्याकडून की एवढं करणं पोस्ट, आणि एवढा कंटेंट माझ्या डोक्यात येणार पण नाही. सो मी असं केलंय की मी 2 दिवस आड करणार, की या टाइमला ना माझं जे असेल ना लाईक थोडीशी एडिटिंग. आता एडिटिंग तर असणारच आहे, आणि एडिटिंगचा प्रश्न आहे. सो एडिटिंग मी माझ्या कॉलेजमध्ये ब्रेक असतात, मी त्यामध्येच करेल थोडीशी काय आहे ना. आणि नंतर ते मी 6 नंतर घरी येईल ना, 6:30 नंतर मी तेव्हा हवं तर एडिटिंग करणार 8 वाजेपर्यंत किंवा 7:30 वाजेपर्यंत. किंवा जर मला दुसऱ्या दिवशी शेड्यूल करायची रील ती करून ठेवणार, किंवा थंबनेल वगैरे बनवायचं ते मी काम 7:30 पर्यंत किंवा 7:45 पर्यंत संपून टाकणार. मी 8 ते 10 वाजेपर्यंत मी रोज कोडिंग करणार, रोज म्हणजे रोजच. सो 8 to 10
कोडिंग. 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 8 ते 9, 9 ते 10, 2 तास. नेक्स्ट आहे आपलं स्लीप. भाई साहब, एवढं घाणेरडे शेड्यूल कोणाचं नसेल झोपण्याच्या बाबतीत, तेवढं माझं आहे. गेले 4 वर्ष झालं मी विचारच करते की माझं स्लीप शेड्यूल नीट करेन, माझं स्लीप शेड्यूल नीट करेन. मी व्हिडिओ शूटिंग. ओके, सॅटर्डे संडे ठीक आहे. सो मला पहिल्यापासून म्हणजे मी जेव्हापासून 10th नंतर डिप्लोमा करते, मला तेव्हापासून सवय आहे की मी सॅटर्डेला काहीच करत नाही. मी सॅटर्डेला मस्त झोपलेली असते 1 वाजेपर्यंत. आय थिंक ही परंपरा आहे माझी आणि मी परंपरा नाही तोडणार. मी सॅटर्डेला काहीच करणार नाही. ते असं होईल की मी सॅटर्डेला आय गेस शूट करेल, बट मी सॅटर्डेला रेस्ट आहे तुला. कारण भाई जर मला उद्या जर मी जाऊन मेली तर मी अशी जिंदगी जगणार ही सांगू मी, हे सांगू का मी लोकांना की हा मी अशी जिंदगी जगली, मी एवढं स्ट्रगल केलंय, माझं रोणार सांगू. मी एवढं स्ट्रगल केलंय, मी झोपली नाही, मी हे नाही केलं, मी पोरं महिना हे करायची ते करायची नाही. मला या गोष्टी, लोकांचं असं असतं की त्यांना आवडतं बाहेर जाणं, चिल मारलं तर त्यांना ते आवडतं. मला माझ्या घरात बसायला खूप आवडतं, खूपच. सो मी असं डिसाईड केलंय की मी संडेला शूट करणार. मी एका दिवसात 3 व्हिडिओ आय गेस शूट करेन. हे सगळं मी अप्लाय करणार आहे माझ्या जिंदगीमध्ये. आणि मेन गोष्ट, मी आता आजपासून नाही सॉरी, आज तर मम्मी मस्त बनवते खायला पुरी. उद्यापासून मी डाएटवर राहणार आहे. ऑब्वियस डाएटवर जाणार आहे, मी खोटं नाही बोलत आहे. मी म्हणजे नो शुगर, नो शुगर आणि नो जंक फूड, स्पेशली क्रीम अँड ऑनियन चिप्स. आणि तुम्ही पण हे सगळं राईट डाऊन करत बसा की मी हे करणार, मी ते करणार, आणि अप्लाय करा. आता बघू माझ्याकडून किती होतंय किती नाही, बट मी करणार. मी 100% मला देणार, कारण आय रिअली वॉन्ट समथिंग. सो मी खूप त्यासाठी मेहनत करते. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा